दुःख, शत्रू, आधी, व्याधी, रोग, यातना, पीडा आणि वेदना संरक्षणासाठी पांढरीची फाटी फार उत्तम ब्रेसलेट आहे. हे तुम्ही कुठेही कसेही वापरू शकता, जेणेकरून तुमचा अकाल मृत्यू, तुमच्यावरती येणारा संकट आणि शत्रुबाधेचा नाश. नमस्कार गुरुजी. तर मला नमस्कार. पांढऱ्याच्या काठीचं महत्व सांगाल तेवढं लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल त्यासाठी बोला. नक्की. आता ही जी आपण आदिशक्ती पुजतो, आता मार्गशीर्ष मास चालू आहे. मार्गशीर्ष मासामध्ये आदिशक्तीचं सत्व आणि तत्व आणि शक्ती ही फार प्रभावशाली आहे. बरोबर. तर आता ह्या शक्तीचा सहवास किंवा मूर्तीरूपात सर्वांना लाभेल असं नाही, म्हणून या आदिशक्तीने तयार केलेली ही जी पांढरीची काठी आहे, बरोबर. ही सर्व दारिद्र्य, दुःख, शत्रू, आधी, व्याधी, रोग, यातना, पीडा आणि वेदना संरक्षणासाठी पांढरीची फाटी फार उत्तम आहे. आता आपण प्रवास करतो. प्रवास हा आत्ताच्या कलियुगामध्ये फार धोकादायक झाला आहे. जीवनाला गती असावी, पण ती गती जर अनावर झाली तर आपल्या जीवावरती बेततं. तर त्यासाठी हे जे ब्रेसलेट आहे, हे तुम्ही कुठेही कसेही वापरू शकता, जेणेकरून तुमचा अकाल मृत्यू, तुमच्यावरती येणारा संकट आणि शत्रुबाधेचा नाश होईल. हे झाल्यानंतर की आता आपले मणी आहेत आणि आपले हे ब्रेसलेट आहे, तर याची माळ किंवा हे मणी जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवले, तर याच्यामुळे तुमच्या जीवनातून येणारी संकट, तुमच्यावरती येणारे घातपात, हे निव्वळ हे मणी सामर्थ्याने एकटा पेलण्याची क्षमता आहे. दिसतं तसं नसतं, त्याची ही किंमत आहे. कारण का हा जरी मणी लाकडाचा आणि सामान्य असला, तरी पण हा तुमच्या जीवनात अद्भुतपूर्व बदल घडवू शकतो. तर हीच आदिशक्तीची आणि आपल्याला लाभलेल्या गुरुकृपा ह्या शास्त्राप्रमाणे आपल्याला लाभलेल्या हा सर्व देवतांचा, स्वामी समर्थांचा, आपल्या आदिशक्तीचा प्रसाद जो देवाने आपल्याला दिलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद.